आज आपण पाहणार आहोत रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स म्हणजेच दाम्पत्याधिकारांची पुनर्स्थापना म्हणजेच हिंदू विवाह कायद्यातल्या सेक्शन 9चा अर्ज. काय समजलं? सोपं करून सांगते. म्हणजेच नांदायला येण्याचा अर्ज. समजा एक नवरा आहे आणि ही बायको आहे. या दोघांचा संसार एकदम छान चाललाय, कोई दिक्कत नाही. आणि एक दिवस काय होतं की बायको नवऱ्याला सोडून निघून जाते आणि बिचारा नवरा जातो कोर्टाकडे आणि कोर्टाला विनंती अर्ज करतो की मला माझी बायको परत पाहिजे नांदायला येण्यासाठी. तर बायकोनं नांदायला येण्यासाठी कोर्ट एक डिक्री पास करतो, जी डिक्री असते रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची. त्या डिक्रीमध्ये असं म्हणलेलं असतं की तुझ्याजवळ नवऱ्याला सोडून राहण्याचं कोणतंच सबळ कारण नाहीये. तू लग्न केलंयस, इट्स अ सिरियस कमिटमेंट. त्यामुळं ऍज अ वाईफ तुझी आता रिस्पॉन्सिबिलिटी बनते की हे नातं तू निभावलं पाहिजेस. हा अर्ज फक्त नवऱ्यालाच करता येतो का? तर नाही. समजा एखादा नवराच सोडून निघून गेलेला असेल किंवा बायकोला नांदवायलाच तयार नसेल तर ही जी रेमेडी आहे रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची, ही दोघांसाठी सुद्धा अवेलेबल आहे. इंडियन सोसायटीमध्ये लग्न ही फार मोठी कमिटमेंट असते. आपल्याकडं लग्न संस्थेला फार सिरियसली घेतलं जातं. त्यामुळं कोर्ट किंवा आपली जी सिस्टीम आहे ती सुद्धा असाच अप्रोच घेते की लग्न चाललं पाहिजे. आणि त्यामुळेच आपल्या मॅट्रिमोनियल रेमेडीज ज्या आहेत त्या सुद्धा अशाच प्रकारे डिझाईन केलेल्या आहेत. हिंदू विवाह कायदा एकूण 3 प्रकारच्या मॅट्रिमोनियल रेमेडीज प्रोव्हाइड करतो. त्यातली पहिली म्हणजे रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स. म्हणजे कोर्ट प्रयत्न करतं की जबरदस्तीनं का असेना पण कपल आहे ते एकत्र राहिलं पाहिजे. कारण जेव्हा एखादं लग्न तुटतं तेव्हा फार मोठा इम्पॅक्ट सोसायटीवरती पडतो. समजा जर मुलं असतील तर त्या मुलांवरती, त्यांच्या भवितव्यावरती खूप मोठा दीर्घकालीन परिणाम होतो. दुसरी रेमेडी म्हणजे ज्युडिशियल सेपरेशन. आणि तिसरी रेमेडी म्हणजे सगळ्यात शेवटचा पर्याय, तो म्हणजे डायव्होर्स, घटस्फोट. परस्पर संमतीनं घटस्फोट कशा प्रकारे घेतात याचा आधीच मी एक माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेय. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओज मध्ये मी फक्त आणि फक्त कायदेशीर पुस्तकी माहिती देण्यापेक्षा माझा असा प्रयत्न असतो की आपण जी माहिती देतोय त्या माहितीला एक प्रॅक्टिकल टच असला पाहिजे. त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे फेमस केस लॉज देण्याचा प्रयत्न करत असते. हिंदू मॅरेज ऍक्टचा सेक्शन 9 असं म्हणतो की रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स व्हेन आयदर द हजबंड or the wife has, without reasonable excuse, withdrawn from the society of the other, the aggrieved party may apply by petition to the district court for restitution of conjugal rights, and the court, on being satisfied of the truth of the statements made in such petition and that there is no legal ground why application should not be granted, may decree restitution of conjugal rights accordingly. ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन काय म्हणतं? वेअर अ क्वेश्चन अरायझेस वेदर देअर हॅज बीन रिझनेबल एक्सक्यूज फॉर विथड्रॉल फ्रॉम द सोसायटी, द बर्डन ऑफ प्रूव्हिंग रिझनेबल एक्सक्यूज शाल बी ऑन द पर्सन हू हॅज विथड्रॉन फ्रॉम द सोसायटी. इंग्लिश मधून कळालेलं नसेल तर मराठीमधून सांगते. जेव्हा पती किंवा पत्नी योग्य कारण असल्याशिवाय जोडीदाराच्या सहवासातून जर दूर झालेला असेल तेव्हा नाराज झालेल्या पक्षाला न्यायालयाकडं जोडीदारासोबत नांदण्यासाठी किंवा नांदवण्यासाठी विनंती अर्ज करता येतो. आणि अशा विनंती अर्जामध्ये केलेली निवेदनं सत्य असल्याबाबत, त्याचप्रमाणे अर्ज मंजूर केला जाऊ नये असं कोणतंही वैध कारण नाही याबाबत खात्री झाल्यानंतर न्यायालयाला त्यानुसार दाम्पत्याधिकारांच्या प्रत्यस्थापनेचा हुकुमनामा करता येतो. रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची कोर्ट जेव्हा डिक्री पास करतं तेव्हा ही डिक्री सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 21 रूल 32च्या अंडर एक्झिक्यूट केली जाते. म्हणजे न्यायालय काही फक्त हुल देत नाही
तुम्ही मानलं मानलं, नाही मानलं नाही मानलं, ज्या व्यक्तीनं जोडीदाराचा त्याग केलेला आहे त्या व्यक्तीची प्रॉपर्टी सुद्धा अटॅच होऊ शकते. म्हणजे ही काही फक्त पोकळ धमकी नसते, याचा इम्पॅक्ट हा असतोच. आता हा सेक्शन 9 जो आहे तो एकूण 4 कंडिशन्स वरती बोलतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे द अदर स्पाउस हॅज विथड्रॉन फ्रॉम द सोसायटी ऑफ द पिटिशनर. विथड्रॉन फ्रॉम द सोसायटी ऑफ द पिटिशनर म्हणजे त्याच्या समाजातून तो निघून गेलेला नाही, याचा शब्दशः अर्थ नाहीये काढायचा. विथड्रॉन फ्रॉम द सोसायटी म्हणजे त्या व्यक्तीचा त्यानं त्याग केलेला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे there is no reasonable excuse for such withdrawal. Should the respondent allege there is no excuse, the burden of proof lies on him or her. आता एक कॉमन एक्झाम्पल देते. समजा बायको नोकरी करते आणि तिला आपला जॉब कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडायचा नाहीये. नवरा दुसऱ्या शहरामध्ये राहतोय. नवऱ्याला असं वाटतंय की तिनं जॉब रिझाईन करून माझ्यासोबत राहावं. अशा सिच्युएशन मध्ये नवरा कोर्टामध्ये असं जाऊन म्हणू शकत नाही की तुम्ही माझ्या बायकोला राजीनामा देऊन माझ्यासोबत नांदायला सांगा. या सिच्युएशन मध्ये बायकोकडे एक रिझनेबल एक्सक्यूज आहे की ती आपलं करिअर सोडून राजीनामा देऊन तुमच्या सोबत नांदावी. यासाठी रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स नाहीये. जर ती विदाऊट एनी एक्सक्यूज जर वेगळी राहत असेल आणि तिची कुठलीच मॅरिटल ऑब्लिगेशन फुलफिल करायची तयारी नसेल तरच तुम्ही कोर्टामध्ये हा अर्ज दाखल करू शकता. जर बायको ही वर्किंग आहे तर तिच्याकडे एक रिझनेबल एक्सक्यूज आहे वेगळं राहण्याचं. पण त्यात सुद्धा एक कंडिशन आहे. जर ती फ्रिक्वेंट रेग्युलर सोशल कॉन्जुगल रिलेशनशिप मेंटेन करत नसेल, म्हणजे आपली कुठलीच वैवाहिक कर्तव्य जी आहेत ती फॉलो करत नसेल, म्हणजे मला तुझ्यासोबत राहण्यात रस नाहीये, तुझ्यासोबत कुठलीही सेक्शुअल रिलेशनशिप मेंटेन करण्यात रस नाहीये, अशी जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा आणि तेव्हाच नवरा जो आहे किंवा एखादा जोडीदार जो आहे तो आपल्या जोडीदाराविरुद्ध कोर्टामध्ये सेक्शन 9 चा अर्ज दाखल करू शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे द कोर्ट सॅटिस्फॅक्शन ऍज टू द ट्रुथ ऑफ द स्टेटमेंट. म्हणजे कोर्टाचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, विश्वास बसला पाहिजे की समोरचा जो जोडीदार आहे तो कोणत्याही कारणाविना जोडीदाराला सोडून वेगळा राहतोय. चौथा मुद्दा म्हणजे नो लिगल ग्राउंड एक्झिस्ट फॉर रिफ्युजिंग द डिक्री. म्हणजे कुठलाही लिगल ग्राउंड नाहीये डिक्री रिफ्यूज करण्यासाठी. जेव्हा या 4 कंडिशन्स फुलफिल होतील तेव्हा कोर्ट रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची डिक्री पास करेल. आता एक गोष्ट तुमच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. समजा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराला सोडून गेलेली आहे आणि त्या व्यक्तीला समोरच्या माणसासोबत काहीही करून नांदायचंच नाहीये. म्हणजे ती व्यक्ती काळीच आहे, त्याला टक्कलच पडत चाललंय, ती खूप जाडच आहे किंवा खूप लुकडी आहे आणि तरी सुद्धा कोर्ट असं म्हणतंय की जा तू त्या लग्न संबंधांमध्ये राहा, आपली मॅरिटल ऑब्लिगेशन्स काय असतील ती पूर्ण कर आणि जर तू तसं नाही केलंस तर मी डिक्री पास करेन रेस्टिट्यूशनची, तुझी प्रॉपर्टी सुद्धा अटॅच करेन. असा प्रश्न मनामध्ये येत नाही का की हे जे सगळं आहे ते अनकॉन्स्टिट्युशनल होईल? म्हणजे समोरच्या माणसाची सुद्धा ऑटोनॉमी असते ना यार. जर कोर्टाने रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची डिक्री पास केलेली आहे, एखादी बायको येऊन जर असं म्हणाली की व्हॉट अबाउट माय राईट्स अँड फ्रीडम अंडर आर्टिकल 21 और आर्टिकल 19, तिच्या शरीरावरती तिचा हक्क आहे. राईट टू लाईफ मध्ये राईट टू बॉडी हे येतच ना. मग तिनं जाऊन आपली मॅरिटल ऑब्लिगेशन्स का पूर्ण करावीत? जर ती डिक्री फॉलो नाही केली तर वाईफच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली जाईल. नेमका हाच प्रश्न 1983 रोजी आंध्र प्रदेश हायकोर्टासमोर टी सरिता विरुद्ध वेंकट्टा सुब्बैया या व्यक्तींनी उपस्थित केला. 1983 मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टानं या सेक्शन 9 ला म्हणजे RCR ला व्हायोलेटिव्ह मानलं की हा सेक्शन आर्टिकल 21, 19 आणि 14 या राज्य घटनेतल्या अनुच्छेदांचं उल्लंघन करतो. त्याचप्रमाणे हा सेक्शन बार्बरस, अनसिव्हिलाइज्ड अँड इंजिन ऑफ ऑपरेशन असंही संबोधलं. या केसमध्ये कोर्ट असं म्हणालं की सेक्शुअल कोहॅबिटेशन हा इंटिग्रल पार्ट असतो डिक्री ऑफ रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सचा. ही डिक्री जी आहे ती त्या माणसाच्या शरीराची पूर्ण ऑटोनॉमी घेते. यापेक्षा कुठलीही डिग्रेडिंग गोष्ट नाही की कायद्याच्या थ्रू तुम्ही एक सेक्स ऍक्ट करून घेताय. आर्टिकल 14 स्त्री आणि पुरुषांना इक्वली ट्रीट करतो.
पण इन द परसेप्शन ऑफ सोसायटी एक स्त्री जी असते ती पुरुषाच्या इक्वल कधीच नसते. त्यामुळं हा सेक्शन 9 हा वुमन्सचं ऑपरेशन करतोय. ऑपरेशन म्हणजे त्यांच्यावर जुलूम करतोय असं टी सरिताच्या केसमध्ये सांगितलं गेलं. त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी 1984 मध्ये आणखीन एक फेमस केस आली. ती म्हणजे हरविंदर कौर वर्सेस हरमंदर सिंग. दिल्ली हायकोर्टानं या केसमध्ये एकदमच वेगळा अप्रोच घेतला, ज्यामध्ये सेक्शन 9 चे ऍडव्हान्टेजेस डिस्कस केलेले आहेत. यात कोर्ट असं म्हणालं की इंट्रोड्युसिंग अ कॉन्स्टिट्युशनल लॉ इन फॅमिली लॉ इज लाईक इंट्रोड्युसिंग अ बुल इन अ चायना शॉप. कोर्ट असंही म्हणालं की रेस्टिट्यूशन केवळ सेक्शुअल इंटरकोर्स साठीच नसतं, तर ते कोहॅबिटेशन साठी सुद्धा असतं आणि त्यामुळं त्यामध्ये बार्बरस किंवा कोर्सिव्ह असं काहीच नाहीये. आता हे थोडंसं फनी वाटू शकेल, कारण कोर्ट असं म्हणालं की सुब्बैयाच्या केसमध्ये कोर्टानं डिसप्रपोर्शनेट एम्फसिस केलेलं होतं सेक्सवरती, जे इतकं डिसप्रपोर्शनेट होतं की ते ऑलमोस्ट एक ऑब्सेशन झालं आणि ह्याच डिसप्रपोर्शनेट ऑब्सेशनमुळं त्यांचे व्ह्यूज कलर झाले. ते केवळ एकाच सेक्शुअल इंटरकोर्स याबद्दलच विचार करत राहिले. त्यांनी वेगळ्या कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी कुठल्या, तर सेक्शन 23(2) आणि सेक्शन 23(3) which provides measures to reconcile the couple before giving decree of divorce. कोणत्याही कोर्टात अशा प्रकारच्या केसेस जेव्हा येतात तेव्हा कोर्ट पहिल्यांदा प्रयत्न करतं मेडिएशनसाठी, म्हणजे दोघांमध्ये काही तडजड होते का हे पाहण्यासाठी. नंतर ज्युडिशियल सेपरेशनसाठी कोर्ट प्रयत्न करेल आणि सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे घटस्फोट. पण कोर्ट सगळ्यात आधी प्रयत्न करतं की हे नातं टिकलं पाहिजे, हे नातं वाचलं पाहिजे. या केसमध्ये कोर्ट असं म्हणालं की सेक्शन 9 ही एक लिटमस टेस्ट आहे. ही लिटमस टेस्ट डिसाइड करते की डिक्री डिसओबे झाली तर जोडीदार सोबत नांदायला तयारच नाहीये, हा ग्राउंड फॉर डिवोर्स होतो. कारण सेक्शन 13(1)(a) मध्ये कोहॅबिटेशन रिझ्यूम होत नसेल 1 वर्षापर्यंत तर ते ग्राउंड फॉर डिवोर्स होऊन जाईल. म्हणजे या सेक्शनचा साकल्यानं विचार केला गेला पाहिजे. या सगळ्या धबडग्यामध्ये एका गोष्टीचा विचार केलाय का की ऑर्डर 21 रूल 32चा इथं काय संबंध आहे, जो सँक्शन वरती म्हणजे प्रॉपर्टी अटॅच करण्याविषयी बोलतो. म्हणजे जोडीदारासोबत नांदलं नाही आणि आपल्या अगेन्स्ट जर रेस्टिट्यूशनची डिक्री पास झाली तर प्रॉपर्टी अटॅच केली जाईल. एक्झॅक्टली हाच प्रश्न 1984 रोजी सरोज राणी वर्सेस सुदर्शन कुमारच्या केसमध्ये उपस्थित झाला. सुप्रीम कोर्टानं सेक्शन 9 ची व्हॅलिडिटी अरविंदरच्या केसमध्ये अपहेल्ड केली. हे जे फायनान्शियल सॅक्शन आहे सेक्शन 9 च्या केसमध्ये डिसओबिडियन्स केलं तर ते केवळ एक इंड्युसमेंट आहे पार्टीज टू लिव्ह टुगेदर साठी. जो पार्टनर विदाउट एनी ड्यू रिझन लग्न करून सोडून गेलेला आहे असं जर म्हणणं असेल, जर रिझनेबल एक्सक्यूज असेल तर डिक्री मिळणारच नाहीये. पण लग्न केलंय म्हणल्यानंतर इट्स अ सिरियस कमिटमेंट. मग अशा परिस्थितीमध्ये जर फायनान्शियल सँक्शन लावलं तर तेही सँक्शन नाहीच होईल सुमारे 1 वर्षानंतर, जेव्हा डिवोर्स घेतला जाईल. म्हणजे 1 वर्ष तरी तुम्ही लग्नासारखं जे सिरियस कमिटमेंट केलेलं आहे त्याचे काहीतरी रिपरकेशन्स झेलावेच लागतील ना. कारण एकमेकांच्या सोबत राहण्याचा जो हक्क आहे तो काही नुसता स्टॅट्यूटनी बनवलेला नाहीये, हा एक इनहेरंट हक्क आहे. जेव्हापासून लग्न संस्था प्रचलित आहेत तेव्हापासून हा हक्क अज्युम केला गेलाय. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. अशाच प्रकारे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आपण कायद्यातल्या काही किचकट आणि महत्वाच्या संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर त्याही मला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.